नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट दम आलू रेसिपी। ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि घरच्या घरी अगदी परफेक्ट तयार होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर दम आलू बनवण्यासाठी एकदम छोट्या साईजच्या बटाट्याचा वापर केला जातो। तर मी इथे छोटे बटाटे घेतलेले आहेत। आता आपण याचं साल काढून घेणार आहोत। तर बघा इथे मी बटाट्याचे साल काढून घेतले आहेत। एक कांदा बारीक चॉप करून घेतला आहे। अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, दही, टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे। तर आपण साल काढून घेतलेल्या बटाट्याला असं फोर्कच्या सहाय्याने होल पाडून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत जाईल। नंतर आता आपण गॅसवर एक कुकर ठेवून घेऊया। तर दम आलू आपण कुकरमध्येच बनवणार आहोत, जेणेकरून ते एकदम फास्ट आणि सोप्या पद्धतीने तयार होतात। तर त्यामध्ये तूप घालून घेतलं आहे। आता तूप थोडंसं गरम झाल्यानंतर जे आपण बटाटी घेतली होती ते आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत। तर आपण जे सर्व बटाट्यांना होल पाडून घ्यायचे आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आता बटाटी 1 ते 2 मिनिटांसाठी असं परतून घेऊया। नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया, जेणेकरून आपल्या बटाट्याला एकदम मस्त असा कलर येईल। आणि यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्या। तर आता हे चांगलं आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। बटाट्याला वरून एकदम खरपूस असा रंग दिसायला लागला की आपण बटाटी काढून घेणार आहोत। तर बघा इथे सर्व बटाटे एकदम मस्त भाजले आहे। आपण याला काढून घेऊया। तर याच तेलामध्ये आता आपण अजून 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत। तर बघा इथे मी काही खडे मसाले त्यामध्ये घालून घेतले आहे। खडे मसाले चांगले तडतडले की आपण चॉप करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेऊया। तर इथे मी 2 कांदे बारीक चॉप करून घेतले होते, ते आता आपण यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे। कांद्याचा एकदम चांगला कलर चेंज होईपर्यंत कांदा भाजायचा आहे। एकदम गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे, तीही चांगली भाजून घ्यायची आहे। नंतर आता यामध्ये आपण धने पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे। तर लाल तिखट घालून घेतल्यानंतर आपण सर्व मसाले चांगले परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता थोडंसं मीठही घालून घेऊया। तर आता हे मसाले आपण चांगले प्रकारे परतून घेऊया। आता आपले मसाले चांगले परतून झाले आहेत। तर मसाले कुकरला चिकटायला लागले आहेत, म्हणून यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आणि अजून मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। नंतर आता त्यामध्ये आपण करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत आणि तीही आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची आहे। टोमॅटोची पेस्ट चांगली परतून झालेली आहे। बघा आता यावर असं टोपण ठेवून बघा मस्त अशी ग्रेव्ही तयार होत आली आहे। आता नंतर आपण त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे। तर आता दही एकदम चांगलं फेटून घ्यायचं आहे। बघा दही एकदम क्रीमी असं दिसलं पाहिजे। दही चांगलं फेटून घेतल्यानंतरच आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। दही मस्त असं तयार झालेलं आहे, आता त्यामध्ये घालून घेऊया आणि आता ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटांसाठी आपण चांगली परतून घेणार आहोत। ग्रेव्हीतून चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने थोड्या वेळ आपण त्याला झाकून ठेवूया। बघा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण भाजून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मसाल्यामध्ये बटाटे आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत आणि नंतर आता आपण कुकरचं टोपण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। तर बघा मस्त असं आपलं दम आलू तयार झालेला आहे। किती मस्त असं दिसत आहे। एकदम रिच ग्रेव्ही तयार झालेली आहे। तेल एकदम मस्त सुटलेलं आहे। बघा बटाटे एकदम मस्त शिजलेला आहे आणि मसाला बटाट्याच्या आतपर्यंत गेलेला आहे। तर आता यावरून आपण थोडासा गरम मसाला घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून आपला दम आलू रेसिपी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका।